मैत्रिणींनो हे बघा काजू बदाम हे बघा आप्पे केलेत नाश्त्याला. चहा ठेवला दिगा. गुड मॉर्निंग. आज ना मी चिया सीड खाणार आहे. दिसत असेल थंडी आहे त्यामुळे असं धूर निघतो. स्कूलला जायचं आमच्या आथांगला. आता जाणार आहे आमच्या आथांगचा. तर हे बघा दूध. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वाजलेत सकाळचे 7. आता झालंय आपलं डेली रुटीन सुरू. कारण झालं शाळा आणि ऑफिस चालू. 7ला 5 कमी आहेत. लाईट लावा. सॉरी 7 वाजून 5 मिनिटं झालेत आणि बाहेर अंधार आहे. दिसतोय का अंधार? चला आता आपलं पाणी गरम करा. आता लवकर उठल्या जाईल. सगळ्या गोष्टी रुटीन मध्ये होणार. टेन्शन नाही आज. आणि आज आहे माझा सॉल्ट फ्री डे. फर्स्ट 21 हार्ट डेचा सॉल्ट फ्री डे. आज काय काय घेते आवर्जून बघा. आणि इकडे बघा मी काय काय केलंय. इथे ना मला रात्री थोडा उशीर होणार होता झोपायला कारण व्हिडिओ एडिट करत होते. बघा भाजी कापून ठेवली, पीठ पण काढून ठेवलं. तर पटापट आवरते. अर्धाच तास आहे. चला मी नंतर भेटते. आता डब्बा करायचा मला दिगंबर यांचा. 7:30ला त्यांना ऑफिसला निघायचं. परत 8:30ला स्वराला शाळेला निघायचं. तिचा वेगळा डब्बा, यांचा वेगळा डब्बा. कारण ती भाजी चपाती नको म्हणते डब्याला. कारण शाळेमध्ये ती म्हणते वेळ कमी असतो आणि वेळ नसतो. ते भाजी घ्या, चपाती तोडा. त्यापेक्षा मग रोल वगैरे असं काहीतरी देत जा. मी आप्प्याचं पीठ भिजवलेलं आहे. तर तिला आप्पेच देणार आहे. व्हेजिटेबल आप्पे तिला खूप आवडतात. तर नुसते आप्पे ती खाते. सॉस वगैरे तिला आवडत नाही. चांगली गोष्ट आहे. सॉस खाणंही चांगलं नसतं, बरोबर की नाही? चला आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जातोय. 17 काल तर हद्द झाली यार. 35 मिनिटाचा व्हिडिओ झाला. मला 2 पार्ट बनवावे लागले. दोन्ही पार्ट बघायला विसरू नका. खूप मेहनत घेतली मी ते व्हिडिओ बनवायला. काल जास्त मेहनत लागली मला कारण दुसरा व्हिडिओ एक्सपोर्टच होत नव्हता. तर पाणी उकळत ठेवलंय. चला आता. आणि कालच्या टास्क मी आज कंप्लीट नाही केला. नंतर सांगेल मी तुम्हाला. आता 6 जान डे 5चं. तर माझं वेट किती झालं आता मी फर्स्ट ते चेक करते. आणि नंतर आणि मला ना असं इथे जरा पोटाचा भाग कमी कमी वाटतोय कारण पॅन्ट खाली 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 चालली. दुसऱ्या पॅन्ट घ्याव्या लागेल आता असं वाटायला लागले मला. बघूया काही दिवस होईल ऍडजस्ट. एवढं पण काही सिरियस मॅटर नाही कारण एवढं काही कमी नाही झालेलं. पण मला हलकं हलकं वाटतंय. तर चला आता पुढे पुढे काय काय बघायला मिळतं दाखवते मी. स्वराच्या शाळेत पण जाणार आहोत आज आपण स्वराला सोडवायला. चला हे बघा आप्पे केलेत नाश्त्याला. चहा ठेवला दिगंबर यांचा. मी तर घेत नाहीये 21 दिवस. आणि इकडे कुकरमध्ये बीन्सची भाजी केली पातळ. खोबरं शेंगदाणे कांदा टोमॅटो टाकून पीठ मळून ठेवलं. आता पिठाच्या चपात्या करते मी पटापट कारण नाश्ता पहिले करतात ते. तोपर्यंत चपात्या होऊन जातात. आता भाजी पण झाली. आता उशीर झाल्यामुळे जरा कुकरलाच लावलं. इकडे आपलं गरम पाणी कोमट होत आले. आता मी ते पिऊन घेते आणि मग चपात्याला लागते. चला हे बघा बीन्सची भाजी अतिशय म्हणजे ओठाने पण तुटेल अशा बीन्सच्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत. काल स्वस्त होत्या बीन्स घेऊन आले. ताज्या केलेल्या आहेत. आणि अशी भाजी दिगंबर यांना खूप आवडते. अजून थोडी रश्याची करते मी. चुरून खातात. डब्याला थोडासा अंगापुरतच रस्सा केलाय. इकडे आपले आप्पे बनतायत म्हणजे झालेत. आणि इकडे मी बदाम सोलून ठेवले त्यांच्यासाठी 6. गुड मॉर्निंग. कुठे चालले? ऑफिसला चाललोय. सकाळ झाली आहे. सकाळी 7:30 वाजले. 7:15 झालेत. 7:15 झालेत. आणि नाही हो 7:45 झालेत. चल पटकन. तिकडे तुमचं ताट तिकडे. बदाम खा आधी. नेहमीप्रमाणे ते ताट बघा कसं ठेवते. पुरुष ते पुरुषच असतात बघा. तर ताट कसं ठेवायचं असतं आणि कसं ठेवायचं. चला घ्या. मी आप्पे देते. तर चला आता मी डब्याची तयारी करते. भेटते नंतर. आज ना मी चिया सीड खाणार आहे. म्हणजे मी जे ओट्स वगैरे खाईल त्यात मी ऍड करेल. तर ह्या मी भिजत टाकते. रात्री टाकायचं विसरले. तर काही नाही 2-3 तासात त्या होऊन जातील. इकडे माझं चालूच आहे काम.
काम करता करता बोलते तर चला. आणि हो मित्रांनो, चिया सीड किंवा सब्जा बी दोघांचं गुणधर्म एक आहे आणि त्यांची प्रॉपर्टी पण एकच आहे. तुम्ही जर ह्या ज्या चिया सीड आहे त्या इम्पोर्टेड असतात, म्हणजे बाहेरून आलेल्या असतात, त्या महाग असतात आणि आपल्या सब्जाच्या बी अतिशय स्वस्त प्रमाणात भारतात भेटतात. तर सब्जाचं बी घेऊ इच्छित असाल तर नक्की घेऊ शकता, याला रिप्लेसमेंट काही हरकत नाही. आता इथे सब्जाची बी भेटली नाही मला, हे लवकर इझिली भेटलं म्हणून मी घेतले. पण सब्जाचं बी जर वापरलं तर ह्याच्यासारखाच काम करतं, ह्यात काही वेगळं नाहीये. आणि उगाच पैसे घालण्यातही काही अर्थ नसतो. जर दोघांमधून एकच गोष्ट भेटणार असेल तर काय फरक पडतो? फक्त ते काळं बी असतं आणि हे राखाडी बी आहे, बाकी काही फरक नाहीये. तर तुम्ही चिया सीड ऐवजी सब्जा देखील वापरू शकता. बॅक दिसत असेल, थंडी आहे त्यामुळे असं धूर निघतो. बाय. गेल्या असताना उशीर झाला, माझ्यामुळे नाही झाला, त्यांच्या स्वतःमुळेच झाला. त्यांच्या पर्सनल कामं काही राहिले होते ते करत बसले, तर माझा डब्बा रेडी होता ऑन टाईम. तर ठीक आहे, चला आता आपण आवरूया. अथांगला उठवावं लागेल, स्वराला घेऊन जायचे, स्वराला नाश्ता, स्वराचा डब्बा बनवते. चला. इथे स्वराचे आप्पे बनतायत बघा. तर बाहेर जायचं म्हणजे ना, हे बघा आता मी चावी घेतली का नाही मला ते पण बघावं लागतं रोज. त्यात त्याला चावी आहे ना नक्की, फक्त लायब्ररीचे कार्ड असतात बघा असे बारकोड, आणि ते स्कॅन करायची. इथं डिजिटल मशीन असतं पुस्तक घेण्यासाठी, दाखवेल मी एक दिवस. लायब्ररीत जाऊया आपण. तर हे बघा धुप्या बाबा, धुप्या बाबा नाही येत सकाळी, रात्री येतो. भुत्या बाबाला तर धुप्या बाबा म्हणतो. दर्गा स्वरा दीदी पकडा, इकडून ठेवा. येस, गुड बॉय. मम्माने कॅप नाही घातली, मम्माला थंडी थंडी वाजते. खूप थंडी आहे, मी कॅप घालायचं विसरले. चला स्वरा हाय कर. हाय स्वरा. चला आहे माझ्याकडे, घेऊन जायला कॅमेरा थोडा हलेल तर सांभाळून घ्या. हा पादचारी मार्ग आहे. हा लाल रंगाचा सायकलसाठी, ब्लॅक रंगाचा पायी चालणाऱ्यांसाठी असतो. हे बघा दिसतोय का कलर? लगेच तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. हा थोडा लालसर आहे आणि हा काळा आहे. आता सायकल रूट, लाल रंग दिसतोय. आता काय झालं, पाऊस वगैरे, थोडीफार माती येतेच किती नाही म्हटलं तरी. दिसत असेल तुम्हाला डिफरन्स दोन रोड मध्ये. स्वराची स्कूल आहे. हॅलो हॅलो. माझी मैत्रीण आहे ती याची आहे, अफगाणिस्तान. हाय करा आता. आता से बाय दीदी. सी यू लेटर. बाय बाय. स्कूलला जायचं आमच्या अथांगला. आता जाणार आहे आमचा अथांग 14 जानेवारी पासून त्याची शाळा आहे. संक्रांतीला शुभ मुहूर्तावर शाळा आहेत आमची. हॅलो. ओ थँक्यू. इथे सॉरी थँक्यू खूप चालतं मित्रांनो. चला, माझी एक मैत्रीण आहे ती हळूहळू चालते, ती भेटेल मला. म्हणजे खूप दिवसातून भेटतो आम्ही. 21 दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज पहिला दिवस स्वराचा. आणि आज अथांगला करमणार नाही. अथांग थोडी चिडचिड करेल पण ठीक आहे. आज माझा सॉल्ट फ्री डे पण आहे. कसं काय होतं बघूया. चला. हाँ ब्लॉग बना रही हूँ. यो फाइन से हाय. आप कहाँ से हो बता दो. इंडिया से.
अरे इंडिया में कहाँ से? बस इंडिया से, लखनऊ। लखनऊ। कैसे है ये? अरे बहुत अच्छा है, बढ़िया है। सब अच्छा है? डॅडी इज गोइंग टू ऑफिस, देर इज नो कार. सी अथांगला डॅडीची आठवण आली. डॅडी कुठे म्हणतोय? डॅडी ऑफिस. डॅडी इज गोइंग टू ऑफिस. Pisha. पिशा? नो पिशा. कम ऑन. पिझ्झा. ओके, पिझ्झा आणायला गेले का रे? ओ प्रॉपर काढून लागतं बाबा. हो चला आता आपल्याला गंगा करायची छान छान. मम्मा आणि अथांगला गंगा करायची. थांब मी आले. इज दिस? हो लावते लावते. मफिन म्हणतोय. अप्प्यानो मफिन. व्हॉट इज दिस? अप्पे. काय? काय? तेव्हा तुम्हाला म्हणतोय ओके. कसं आहे? 11:30 वाजत आले आणि मीटिंग विंडो स्टार्ट केली. माझे बदाम सोलून खाते. ए ते नको घेऊ, थांब. इट दिस वन. हा इट. साल्टा सगट खाऊन घ्यायला बसला हा. आंबा हे बघा असा निघलाय, कडक आहे आणि याला टेस्ट थोडी पांचटच असते. म्हणजे आंबटही नाही गोडही नाही. आपला बदाम आंबा असतो तशा पद्धतीचा हा आंबा असतो बघा इथला. आणि 24 ते 12 महिने आपल्याला भेटतो विकत मॉलला. 80 रुपयाचा एक आंबा आहे. अथांग दिवसाला एक फळ खातोच. त्याच्याबरोबर मी 1 बाईट घेते आंब्याचा. म्हणजे एक फोड घेतलीये, खाऊन सांगते कशी आहे. आंब्यासारखा लागते टेस्ट, छान लागतो आंबा. मैत्रिणींनो हे बघा काजू बदाम त्या बिया वगैरे आहेत. आणि इथे मी खाली ना थोडे खजूर कापून घेतलेत. कापतानाच दाखवायला हवे होते, सॉरी. तर हे खजूर आहेत, अंजीर आहेत, 1 2 3 काजू टाकलेत. अशा पद्धतीने मी सर्व ड्रायफ्रूट मिक्स केले. गोडव्यासाठी फक्त खजूर आणि अंजीरचा उपयोग केलेला आहे. आणि ह्यात मी ग्रॅन्युला टाकणार आहे जे ओट्स पासून बनलेलं आहे. त्यात हनी सुद्धा आहे, तर अजून गोड होईल हे. तर आता मी ते ॲड करणार आणि दूध टाकणार आणि एखादा फ्रूट टाकेल. आणि हे जे आपले चिया सीड्स होत्या ना त्या सुद्धा यात ॲड करणार आहे. म्हणजे माझं पोट फुल राहील. आणि आज सॉल्ट फ्री डे आहे. आता 1 वाजत आलेला आहे. घड्याळात दाखवते बघा, 1 वाजलेला दिसतोय. 1 वाजता शार्प मी खायला बसणार. ते 2 वाजेपर्यंत बहुतेक जाईल मला एवढा बाउल खायला. तर आता मी ओव्हनला गरम करते दूध टाकून आणि मग ग्रॅन्युला टाकते. म्हणजे ते मला ना असं लूज झालेलं आवडत नाही, क्रंची क्रंची छान लागतं खायला. अशा पद्धतीने मी हे खाणार आहे. ऍपल ऍड केलेला आहे. आता हे गरम करायचं. यात मग आपण चिया सीड टाकणार आहोत. थोडं कारण थंड दूध आहे ना फ्रीज मधलं, तर गरम होईल तर छान लागेल. हे ग्रॅन्युला टाकते थोडस. झालं माझं लंचच झालं याच्यात आता. आणि ह्या चिया सीड तर हे मिक्स करून आपल्याला खायचंय. चला. बिना साखरेचं दूध आहे, तर मी त्यात थोडी विलायची पावडर देखील मिक्स केलेली आहे. तुमच्या घरी असेल तर तुम्ही टाका. जर नसेल तर तुम्ही दूध भाकरी सुद्धा असं खाऊ शकता. ग्रॅन्युला नसेल तर दूध भाकरी त्याच्यात चिया सीड टाकून खाऊ शकता. पण बिन साखरेचं खायचं म्हटल्यावर थोडं खजूरची पेस्ट ऍड करा, म्हणजे गोड होईल. या जेवायला मस्तपैकी. हे बघा 32 वेळा जाऊन खाते. शार्प 1 वाजलेला आहे. अर्ध्या तासानंतर दाखवते. खीर सारखं लागते, मस्त लागते. भेटते नंतर. चावता चावता बोलता येत नाही, आपण नंतर बोलूया. मांडीवर बसलाय आणि तुम्ही बघू शकता 2 वाजलेत. एवढा बाउल माझा संपून गेला. आता मी अथांगला अर्धा ऍपल कापून दिलं होते इथे, तर त्याचे साल टाकलेत त्याच्यात. तो ऍपल खातोय. आणि इकडे बघा माझं 2:45 झालेत. जवळपास पाऊण तास मला तेवढा बाउल खायला गेलेला आहे. काही जस्ट स्वराला घेऊन आले शाळेतून. खूप थंडी आहे बाहेर, शूजच काढते. तर मी
स्वराचा दात पडतोय. आणि मी ना मी ना भाजी करून ठेवली आता 3 वाजता. भेंडीची भाजी केली आहे. कारण काय होतं माहिती का, सॉल्ट फ्री डे आहे. आणि जेव्हा मी स्वरा हे दे त्याला, तर माझा सॉल्ट फ्री डे आहे आज. आणि मग काय होतं, मला क्रेविंग व्हायला लागते की सॉल्टी खायचंय. डोकं वगैरे दुखतंय थोडंसं माझं, पण मी कंट्रोल केलंय मला की नाही मला करायचंच आहे. तर मला अजून तरी भूक नाहीये, पण जेव्हा 6-6:30 होतील आणि जेव्हा मी यांचा स्वयंपाक करायला लागेल तेव्हा मग मला असं वाटेल की यार मला पण हे खायला पाहिजे असं होतं. त्याच्यामुळे मी आधीच करून झाकून ठेवणार आहे. आणि मग माझं संध्याकाळचं मी जेवण करेल. म्हणजे आता पोट भरलेलं आहे तर मला असं वाटणार नाही की हे खायचंय आपल्याला. तर मी अशी आयडिया केली ह्यावेळेस, कारण दरवेळेस तसंच होतं. मग मला डोकं वगैरे दुखायला लागतं मीठ नाही खाल्लं तर संध्याकाळचं. पण ह्यावेळेस बघूया आता काय काय मला प्रॉब्लेम होतो बघूया. 2 लिटरपर्यंत मी आता पाणी पिलंय. आता 1 लिटर पाणी होऊन जाईल. आता वाजले 3:30. तर आता जस्ट मी 1.5 लिटर पाणी पिले जवळपास. म्हणजे 400 ml आज ग्रीन टी बनला होता तो, प्लस 400 ml 2 ग्लास पाणी पिले जेवणानंतर. 2 वेळा पिऊन झाले. तर असं पाण्याचं वॉटर इंटेक पण व्यवस्थित आहे. आणि ग्रीन टी पण झालाय पिऊन. आता संध्याकाळी मी बघते बेसन चिला, जर तिखट खाऊ वाटत असेल तर बेसन चिलामध्ये हिरवी मिरची टाकून करेल, किंवा मग आपला स्वीट पोटॅटो आहेच तो बेक करून खाईल. अशा पद्धतीने मी काही एक्सरसाइज केल्या थायच्या आणि बेली फॅटच्या. तर माझं तिथेच फॅट जास्त आहे आणि आमच्या जिथे जिथे फॅट आहे ते वर्कआउट मी यूट्यूबला बघून इथे करत आहे. फक्त झलक वर्कआउटची एक छोटीशी झलक दाखवली. अर्धा तास वर्कआउट झालेला आहे. पाण्याची इनटेक पण बऱ्यापैकी झाला, 2.5 लिटरपर्यंत झालाय. आणि आथांगी अजून झोपलेला आहे, त्याचा रडायचा आवाज आला म्हणून थांबले. तर योगा नाही केला मी. आता डिनर करणार आहे, त्यानंतर ग्रीन टी घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतो, आपण इथेच थांबू. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. तुमचं किती वजन कमी झालं, तुम्ही पण असं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.